नेरळ गाव व पंचक्रोशीची आराध्य दैवत असलेली एकवीर आईची मानाची पालखी ही गेल्या काही वर्षापासून श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक ठरली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही या पालखी सोहळ्याचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने करण्यात आले असून उद्या 16 फेब्रुवारी रोजी संक्रांती सदृश्य शुभमुहूर्तावर साधत नेरळ हेटकरळ येथील श्री गणेश मंदिरातून पालखी कार्ला एकविरा गडाच्या दिशेने प्रस्थान करण्यात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे हा पायी पालखी सोहळा 2 दिवस चालतो आणि गडावर पोहोचल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा केला जातो. या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे ती वेगवेगळ्या स्तरावर आकर्षक पद्धतीने सजवली जाते. फुलांची आरास, भगवे ध्वज, दिवे, धार्मिक प्रतिकृती यामुळे पालखी भाविकांचे लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे गावातील महिला वर्ग या पालखीच्या सजावटीसह पूजा अर्चा, आरती, ओवाळणी आणि गाराणी घालण्याची परंपरा जपतो. महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी, नथ, हिरवे चुडे परिधान करून आईच्या सेवेत सहभागी होणे ही या सोहळ्याची आत्मा मानली जाते. पालखीचे भोई झालेल्या तरुणांच्या पायाचे दर्शन घेऊन आईची कृपा मागितली जाते. या पायी पालखी सोहळ्यात यंदा 1,500हून अधिक तरुण तरुणी सहभाग होणार असून हा सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्यतेचा संदेश देणारा ठरतो. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटक एकत्र येत आई एकवीरच्या चरणी नतमस्तक होत आहेत. मागील वर्षाच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेत यंदाही नेरळ शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बॅनर, झेंडे आणि जयघोषात आई एकविरा माऊलीची पालखी सोहळा भक्ती व श्रद्धेच्या वातावरणात पार पडणार आहे.